नमस्कार. आम्ही मसाला काळा मसाला बनवायसाठी घेतलेला आहे. खडे मसाले सगळे घेतलेले आहेत इथं. याच्यामध्ये सगळं काही आहे, अख्खे मसाले सगळेच आहेत. पण जे थोडं मोठं जायफळ सुंठ असं आम्ही खलबत्त्यात बारीक वाटून घेणार आहे. हे सुंठ आणि हे जायफळ हे आम्ही असं थोडं बारीक वाटून घेतो रुचण्यानं. खलबत्ता रुचना असं असते आपल्याला, गावाकडे त्याला रुचना खलबत्ताच म्हणतात, माहित नाही दुसरीकडे काय म्हणतात ते. हे आम्ही असं वाटून घेतलेलं आहे. छान भाजून घेतलेलं आहे. हे खूप छान असा कलर आला भाजलेला. अख्खे खोबऱ्याच्या वाट्या अशा घासून घेतलेल्या होत्या, कद्दूकस करून घेतलेल्या होत्या मोठ्या मोठ्या चदरामधून, आणि सगळं मिक्स करून भाजून घेणार आहोत आम्ही. बघा माझी आई किती मेहनत करते मसाला भाजण्यासाठी. खूप छान असा भाजून घेत आहोत आम्ही मसाला. हे बघा असा मसाला खूप छान भाजलेला आहे, लाल कलर झाला पूर्ण. आणि याला खूप छान असं थंड होऊ द्यायचं एक अर्धा तास. त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून त्याला खूप चांगलं बारीक असं पिसून घ्यायचं आहे आपल्याला. हे फूल पण वेगळं असं भाजून घेतलं. खूप छान असा थंडा झालेला आहे. याला मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. हे असं सगळं मिक्सरमधून फिरून घेतल्याच्यानंतर चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक चाळणीने. मेहनत केल्याशिवाय कुठलंही काम होत नसते असं सगळेच म्हणतात, म्हणून माझी आई मेहनत करत आहे. बघा किती छान असा मसाला झालेला आहे आपला. खूपच छान असा झाला. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा आणि आईचा मसाला म्हणून सगळे शेअर करा, लाईक करा. आणि हे खूप छान असा काळा मसाला विदर्भामधला आहे आणि हे सगळे लोक आमच्या इकडे असंच वापरतात. भरला की झालं काम तुमचं मसाल्याचं. मसाला झाला ना तयार आता मसाला.